चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान टीमची कामगिरी लाजिरवाणी होती। पहिल्याच फेरीमध्ये संघ बाहेर पडला। यजमान असूनही संघाने एकही सामना जिंकला नाही। कराचीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर दुबईमध्ये भारताने त्यांना पराभवाचं पाणी पाजलं। त्यानंतर रावळपिंडी येथील बांगलादेश विरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 15 मॅचेस होत्या, त्यापैकी 6 मॅचेस या पाकिस्तानातून बाहेर गेल्या, 4 मॅच तर वॉशआउट झाल्या आणि फक्त 5 ते 6 मॅच पाकिस्तानमध्ये होऊ शकल्या। त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडले। मोहम्मद रिजवानचा संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडला। त्यानंतर मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सक्रिय झाला आहे आणि सतत काही ना काही मोठे निर्णय घेतोय। पीसीबीने 14 मार्च पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय T20 कप मध्ये सामन्याच्या शुल्कात 75% कपात करण्याचा कठोर निर्णय घेतलाय। क्रिकेट प्लेयर्सना मागच्या वर्षीच्या 40,000 रुपये पर मॅच ऐवजी यावर्षी फक्त 10,000 रुपये दिले जातील। 2022 मध्ये खेळाडूंना पर मॅच 60,000 रुपये देण्यात आले होते, जे त्यांच्या 2025च्या मॅचच्या तुलनेत खूप जास्त आहे। दुसरीकडे राखीव प्लेयर्सना प्रत्येक मॅच साठी 5,000 रुपये मिळतील। खेळाडूंच्या पगारामध्ये एवढी कपात का करण्यात आली याचे कारण तर अद्याप समोर आलेले नाही। पीसीबीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी आश्वासन दिले होते की महसूल थांबवला जाणार नाही आणि तो खेळाडू तसेच पाकिस्तान क्रिकेटच्या विकासासाठी खर्च केला जाईल। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी खूप मोठा खर्च केला, ज्यामध्ये काही स्टेडियमचे रिनोव्हेशन देखील समाविष्ट होते। जेसन गिलेस्पी आणि गॅरी कर्स्टन सारख्या परदेशी कोचेसना दीर्घ करारावर नियुक्त करण्यात आले होते, पण काहीच दिवसांनी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। एका देशांतर्गत स्पर्धेसाठी 5 दिग्गज खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांना दर महिना 50 लाख रुपये पगार देण्यात आला आणि त्याचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्लेयर्सच्या पगारामध्ये कपात केली असू शकते।